अयोध्येत आत्ता जे मंदिर होणार आहे, ज्याचं उद्घाटन आहे 22 जानेवारीला, त्या मंदिरासाठी हजारो कोटी खर्च करायची खरंच गरज होती का? भव्य मंदिर बांधायचंय मॅडम, 1000 वर्ष टिकणार, 6.5 रिश्टर भूकंप सहन करणार असं मंदिर बांधायचंय. रामाचं मंदिर 500 वर्षाच्या संघर्षानंतर बांधलं जाते, हे व्हायलाच पाहिजे. त्या रस्त्यावर रक्ताची पाठ वाहत होती. खूपशी प्रेतं पोत्यात गुंडाळून दगडांनी ती सोडली गेली होती. आम्हाला आज एका जगाच्या पाठीवर कुठलं तरी एक राष्ट्र दाखवा की जे आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून आमचं म्हणू शकतो. आहे असं कुठे? इतकी घाई करण्याची गरज काय होती? भर कोरोना काळात त्याचं उद्घाटन केलं गेलं. मग रामाचं मंदिर तिथे बांधलं जाणार नाही तर मग काय पाकिस्तानात बांधलं जाणार का? हबीबगंज म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते स्टेशन आजूबाजूला कोण असेल, काय असेल. 15-20 बायकांनी मला धरलं, मला खूप बेदम मारलं, तुडवलं. मला मारायला 2 जण आलेले नंग्यात तलवारी घेऊन. काही भारतीयांना असं वाटतं की हा एक केवळ पॉलिटिकल स्टंट आहे. आपल्या लहानपणापासून आपली आजी, आपले आजोबा जे आपल्याला सांगायचे अयोध्यामध्ये रामाचा जन्म झाला, अयोध्यापती श्री रामचंद्र की जय, काय पॉलिटिकल मुद्दा म्हणून नाही. मंदिर बांधणं हा विषय डोक्यात नव्हताच आमच्या. मंदिर बांधेल तेव्हा बांधेल, ढाचा तोडा. नमस्कार, चालतंय कीच्या नवीन पॉडकास्ट मध्ये मी ऋत्विज आणि मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे राम मंदिर. आता राम मंदिर या विषयाला घेऊन 2 मतप्रवाह आहेत. एका मतप्रवाहाला वाटतंय की हे खरंच व्हायला हवं होतं का, आणि एक मतप्रवाह आहे जो ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टींनी खूप उत्साही आणि आनंदी आहे. आता नक्की काय बरोबर होतं? खरंच राम मंदिरासाठी इतके हजारो कोटी रुपये खर्च करण्याची गरज होती का? या सगळ्याविषयी चर्चा करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 कारसेवक आलेले आहेत. एक आहेत आमोद अग्निहोत्री आणि मोहन पुणतांबेकर. जय श्रीराम. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले हे दोघही जण 90 आणि 92 साली जी कारसेवा झाली, म्हणजे अयोध्येला जे ढाचा पाडला गेला, त्या दिवशी हे दोघही कारसेवक तिथे उपस्थित होते. त्या दिवशी जो काही प्रसंग घडला तो यांनी स्वतःच्या डोळ्याने अनुभवलाय. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, काय काय किस्से आहेत ते त्यांच्याकडनं ऐकूया, आणि इन जनरल ह्या सगळ्या विषयावर त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला आत्ताची जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याकडून हा प्रश्न आहे की कार सेवा म्हणजे नक्की काय? खरं तर कार सेवा म्हणण्यापेक्षा ती आहे कर सेवा. कर म्हणजे हात, हातानं करावयाची सेवा, त्याला नाव दिलं गेलं कार सेवा. जसं आपले कर माझे जुळती तेथे, कर म्हणजे हात, जिथं जुळतात तिथं आपण नमस्कार करतो, त्या पद्धतीने तो विषय आहे. आणि ही कर सेवा सगळ्यांच्या माध्यमातून व्हावी म्हणून त्याला नाव दिलं गेलं कार सेवा. हे ऍक्च्युअल त्याचं कारण आहे. आता आपण खरं तर आज हा पॉडकास्ट करतोय तेव्हाच हे लक्षात येते की हा विषय सगळ्यांसाठी किती महत्वाचा आहे किंवा आहे. पण राम मंदिर हा विषय इतका अस्थिचा का झाला? काय, ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं 47 साली, आणि 48 साली माझ्या माहितीनुसार तिथे रामलालाच्या मूर्ती अस्तित्वात आल्या, सापडल्या गेल्या 48 साली. त्याच्यानंतर तिथे मग काही तात्पुरती सेवा पूजनासाठी तिथे ती सोय केली गेली, पण मग त्याच्यावर न्यायालयीन लढा सुरू झाला. हा जो विषय झाला 48चा. पण ऍक्च्युअली रामाचं जे मंदिर पाडलं गेलं ते 1530 साली पाडलं गेलं बाबरानं. त्यावेळेचा जो पहिला मुघल बादशाह होता बाबर, यानं त्याच्या सेनापतीला मीरबाकीला सांगितलं गेलं की, आणि तो लिखित आहे, त्याचं फरमानही सापडलेलं आहे अरबी भाषेतलं. तर त्यानं जेव्हा ते फरमान दिलं त्याच्यानंतर त्या मीरबाकीनं ती मंदिर पाडलं. विक्रमादित्यानं बांधलेलं मंदिर होतं ते पाडलं. त्याच्यावर त्यानं ती मशीद उभी केली, तसा त्याच्यात उल्लेखही आहे. पण मग त्याच्यानंतर तो संघर्ष सुरू झाला, तो आस्थागायत संघर्ष चालू होता. तो आता या 92 साली त्यावेळेच्या कारसेवकांनी तो संघर्ष थांबवला. तिथे ढाचा तो पाडला गेला आणि एक 12 फुटी छोटं मंदिर बांधलं गेलं. आस्थेचा विषय काय झाला तर एवढा संघर्षमय जीवन आहे, हे काही सोपं नाहीये. याच्यामध्ये बऱ्याच कारसेवकांचे बळी गेलेले. ज्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो कोलकात्याचे कोठारी बंधू.
हे तर त्यातला जो मोठा होता तो तर 23 वर्षांचा होता, धाकटा होता तो 21 वर्षांचा होता. अशी बरीच नावं आहेत की ज्यांचे कारण नसताना बळी गेलेले आहेत. त्यामुळे हे संघर्ष करून मिळवलेलं मंदिर आहे, त्यामुळे हा खूप हॉट टॉपिक होणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळी 90ला कारसेवा झाली त्या काळामध्ये जे काही नेते असतील त्यावेळी ज्यांच्यावर ते प्रदेशाची राज्याची जबाबदारी होती, त्यांनी ज्या पद्धतीने तिथं नियोजन केलं होतं, त्या नियोजनामध्ये जे तुम्हाला आम्हाला समोर आलं, जगापुढे जे दिसलं, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसल्याच नाही. आपल्याला दिसलं काय की कोठारी बंधू शहीद झाले, पण खूप लोकांनी ज्यांनी अनुभव घेतला तर त्यांनी हे पण बघितलं की तिथे रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते. खूपशी प्रेतं त्या शरूयेमध्ये पोत्यात गुंडाळून दगडांनी ती सोडली गेली होती. अशी कितीतरी कारसेवक रामभक्त की जे फक्त रामाचं मंदिर त्याच्या जन्मभूमीतच व्हायला पाहिजे, जो 500 वर्षापासून लागलेला आमच्या धर्माला कलंक आहे की ज्याच्यामुळे आम्ही जगामध्ये मान ताट करून उभे राहू शकत नाही, तो कलंक धुतला जावा म्हणून खूप लोक तिथं उभी होती त्या कारसेवेसाठी. पण 90ला जे घडलं त्याच्यामुळे सगळीजण दुखावलेली होती की अरे माझ्या रामाचं मंदिर आहे, ते का तिथं जन्मभूमीत होऊ नये. कारण आमच्या डोळ्यासमोर दिसतंय पाठीमागे 90चा इतिहास, का आम्ही ते सहन करावं. आम्हाला आज आहे का जगाच्या पाठीवर कुठलं तरी एक राष्ट्र दाखवा की जे आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून आमचं म्हणून म्हणू शकतो. आहे असं कुठे? तुम्हाला तुमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, हिंदू म्हणून एकच भूमी आहे ही. मला स्वतःला हिंदू म्हणण्यासाठी जे काही माझं असं म्हणण्यासारखी काय असेल, हिंदू म्हणून मी काय म्हणू, तर ते माझं राम मंदिर आहे, जिथे ज्यांचा जन्म झालाय तिथे, असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. पण जर आता प्रत्येकाच्या शहरामध्ये गावामध्ये राम मंदिर आहेच की? हो ना, आहे ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. हो, प्रत्येक शहरामध्ये हॉस्पिटल पण आहेत ना, आहेत ना. का हो, सरकारने पण सुविधा दिलेल्या आहेत. उलट ते 50 पैशात होतं काम. कशाला पाहिजे चांगले चांगले हॉस्पिटल्स? कशासाठी? मग तुम्ही काय म्हणता की मला डॉक्टर स्पेशल पाहिजे, स्पेशलिस्ट? और आमचा स्पेशलिस्ट राम आहे, ज्याने आम्हाला सगळं शिकवलंय. संस्कृती शिकवली, धर्माचरण शिकवलं, माता पित्यांबद्दलचे कर्तव्य शिकवले. पण मग आता हा जो हजारो कोटींचा प्रकल्प उभा झाला, हा ऍक्च्युली लाखांमध्ये होऊ शकला असता. लाखामध्ये मंदिर कसं काय शक्य होईल? नाही होणार. नाही होणार. आपल्याला 1000 वर्ष टिकणारं मंदिर हवंय. हा विचार करा, एवढं मोठं टिकणारं मंदिर जर बांधायचं असेल तर हा सगळा विषय, आणि हे लोकसहभागात नाही हो, लाखाचा विषय नाहीये, कोण किती देतं याच्यावरचा विषय. आणि हे काय रतन टाटा, अंबानी यांच्या पैशातनं होणारं मंदिर नाहीये, लोकसहभागातनं, जनतेच्या पैशातनं होणारं हे मंदिर आहे. तुम्ही जसं म्हणालात की लाखातही होऊ शकलं असतं, लाखातही झालं असतं. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की एखादा माणूस गेला, आरतीवर ठेवतात, 4-5 फुलं टाकले आरतीवर, पुष्कळ झाले, जय श्रीराम ते रघुपती राघव झालं. पण एखादी सुंदर मुलगी, लग्न होत आहे, नववधू आहे, नववधूला तुम्ही म्हणाल का 4-5 फुलंच टाका म्हणून? तुम्ही किती सजवणार तिला? बरोबर ना ताई? तुमच्या लक्षात असं तुम्ही बघत असाल की लग्नाच्या वेळेस नववधूला जितकी फुलं द्याल, जितकं फुलांनी सजवाल, ती तितकी सुंदर दिसते. का? ती भावना आहे, ही नववधू आहे. मग तिला हजारो फुलं कमी पडतात, मग तुम्ही ते कशाला विचार करता 70 लाखात झालं पाहिजे, 60 लाखात झालं पाहिजे? कशा करता? लागू देत ना अजून कोट्यवधी रुपये. आम्ही आहोत ना द्यायला, आम्ही आहोत, सगळेजण देतील. पण तिथं कंजूसीपणा नका करू की 4-5 फुलात होत असेल तर करा. कशा करता? त्या मंदिरासाठी हजारो कोटी खर्च करायची खरंच गरज होती का? नाही, हजारो कोटी रुपये काय केंद्र सरकारनं दिलेले नाहीयेत, ते सगळ्यांच्या सहभागातनं आलेले आहेत. भव्य मंदिर बांधायचंय मॅडम, 1000 वर्ष टिकणार, 6.5 रिश्टर भूकंप सहन करणार असं मंदिर बांधायचं आहे. आणि हे मंदिर बांधायचं आहे का असा मुद्दा होऊच शकत नाही, कारण हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. रामाचं मंदिर 500 वर्षाच्या संघर्षानंतर बांधलं जातंय, हे व्हायलाच पाहिजे. मग त्यासाठी रुपयांचे नाही म्हटलं तर केंद्र सरकार एका झटक्यात एवढे पैसे देऊ शकतं, पण लोकसहभागातून आपण वर्गणी जमा करून हा सगळा विषय होतोय, त्यामुळे मंदिर व्हायलाच पाहिजे. पण तोच मुद्दा आहे की हे मंदिर इतक्या मोठ्या स्केलवर जे आता उभं केलं जातंय, ज्याचा आदर्श पूर्ण जगाने घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे, एवढ्या मोठ्या स्केलवर खरंच मंदिर उभं करण्याची लोकांचं काय दुःख आहे माहितीये का की 1150 कोटी रुपये लागतात. मला असं एक गोष्ट तुमच्या ह्याच्या थ्रू मला नक्कीच विचारायला आवडेल
की ज्या ज्यावेळी राष्ट्रावर, तुमच्या प्रदेशावर अडचणी येतात, संकट येतात, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदी हिंदूंची जी देणगी मंदिरातले दानपेट्या असतात तिथंच सरकारचं लक्ष जातं. त्यावेळी कोणीच विचार करत नाही का ही मंदिरातली जी दानपेट्या आहेत त्या आम्ही भक्तिभावाने 1-1 रुपया त्याच्यात टाकलेला आहे. तुम्ही फक्त म्हणतात की कोरोना आला, सरकारला गरज आहे, अडचण आहे, संकटात आहे, आता तुम्ही लोकांनी तिजोऱ्या खाली केल्या, नेत्यांनी तिजोऱ्या खाली केल्या, आणि ज्यावेळी तुम्हाला अडचण येते त्यावेळी सगळेजण म्हणतात की मंदिराची प्रॉपर्टी भरपूर आहे, बालाजीकडे एवढे कोट्यवधी रुपये पडलेले, घ्या ते. मग ते कुठले वापरले जातात? धर्मासाठी वापरले जातात. असं दाखवून द्या कुठं की कुठल्याही मंदिराने सरकारकडे पैसे मागितलेले आहेत. कुठंच नाही. सरकार त्यांच्या अडचणी आल्या की म्हणतात की चला मंदिराच्या दानपेट्या उघडा. अशा आज तुम्ही आजपर्यंत बराच इतिहास आहे. इतकी घाई करण्याची गरज काय होती? भर कोरोना काळात त्याचं उद्घाटन केलं गेलं, एवढ्या मोठ्या सिक्युरिटी मध्ये उद्घाटन झालं. अहो ऐका, हा जो निर्णय अशा पद्धतीच्या चर्चा होतात म्हणून चर्चा कुठल्याही होतात, पण असं नाही झालेलं. ते त्या पद्धतीनं केलं गेलं, त्याला ब्रेक दिला गेला नाही त्या कार्यक्रमाला. त्याची कारसेवेचं काम आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नव्हता तोपर्यंत काय मंदिराचे जे काही स्तंभ होते त्याचं काम काय होत नव्हतं का? त्याचं काम चालूच होतं. मोठे मोठे स्तंभ जे उभे केले होते, ज्या विटा, ज्याला शिला म्हणतो ना, शिलान्यास करत होते, शिला पूजन करत होते, या सगळ्या शिळा या तिथे आलेल्या होत्या उत्तर प्रदेशमध्ये, राम जन्मभूमी नासामध्ये. मग त्यांचं त्या पद्धतीनं कारसेवेचं काम चालू होतं. खंड कधी पडलेला नव्हता. तुम्ही काय प्रश्न विचारलात की एवढी घाई काय? तुम्हाला असं म्हणायचंय का की 92 साली तो जो केस न्यायालयीन लढा सुरू झाला त्याला 31 वर्ष लागली, मग तेवढीच वर्षाचं मंदिर बांधायला लागली तर काय हरकत आहे, असं तुम्हाला म्हणायचंय का? माझं म्हणणं आहे, जर लवकर झालं तर वाईट काय? नाही, वाईट काहीच नाही. याचं कारण आचरणात्मक मुद्दा चालवला जातो काहीतरी. नाही, याच्यातला विषय असा आहे की या केसलाच ऑलरेडी खूप उशीर झाला, उशिरा निकाल लागला. जर उशिरा निकाल लागला असेल, सरकार हे करायला उत्सुक असेल, राम मंदिराचा विषय, हरकत काय? बरोबर. नाही, चर्चांना काही अंत नसतो, तो दोन्ही बाजूने चर्चा होऊ शकते. हीच जर 70 वर्ष का नाही झालं, मग त्यांनी ते केलं नाही का? या काँग्रेस सरकारच्या काळात एकच काम चांगलं झालं, आणि तो काम करणारा एकच गृहमंत्री होता, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी सोमनाथाचं मंदिर पूर्ण केलं. त्याच्यानंतर कुठलंही चांगलं काम झालेलं नाही. तेवढी जेवढी प्रगल्भता दाखवली गेली त्याच्यानंतर कुठल्याच विषयामध्ये दाखवली गेली नाही. प्रत्येक देशाचं अस्तित्व हे त्या देशाच्या इतिहासावर अवलंबून आहे. आपल्या देशाचा इतिहास हा खूप ज्वाजल्य आहे, त्यातलाच एक राम आहे. आणि या रामाचं मंदिर जर इतक्या लवकर बांधलं जात असेल, आणि आपला इतिहास जर तुम्ही मंदिरामध्ये बघा, आता जे मंदिर बांधलं जाते या शिलालेख त्याच्यामध्ये येते, काय काय कशी कशी युद्ध घडली त्याचाही इतिहास सांगितला जाणार आहे. चौथऱ्यावर बांधलं गेलेलं ते मंदिर दिसणार आहे. नुसतंच मंदिर नाही, त्याच्यामध्ये बरंच काही काही होणार आहे. तुम्ही एवढं सगळं सांगताय, काय होतंय, आम्हाला जे फक्त ऐकायलाच मिळालंय आजपर्यंत ते सगळं तुम्ही फक्त, आम्ही सगळं ऐकलंच आहे, आम्ही काही बघितलेलंच नाही यातलं. म्हणजे आमचा जन्मही झाला नव्हता तोपर्यंत या दोन्ही कारसेवा झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कारसेवेला गेलेले असताना काय असे किस्से तुम्हाला अजूनही आठवतात की जे प्लीज आम्हाला सांगा, आम्हाला ऐकायला आवडतील सगळ्यांना. खरं सांगू का, 92 साली जी कारसेवा झाली ना, या सगळ्या कारसेवेचं श्रेय 90च्या कारसेवकांना मी देईन. त्यांच्यामुळे 92ची कारसेवा 100% यशस्वी झाली. 90च्या कारसेवेला जर कारसेवक गेलं नसते तर 92ची झालीच नसती. माझं म्हणाल तर मी आणि माझे मोठे भाऊ श्री अतुल अग्निहोत्री असे आम्ही दोघंही संघाचे स्वयंसेवक, गणेशपेठ, नानापेठ, भवानीपेठ या भागामध्ये माझं कार्यक्षेत्र. आम्ही तिकडनं 46 जण 92 साली कारसेवेला निघालो. माझे भाऊ 29 नोव्हेंबरला निघाले आणि मी 1 का 2 डिसेंबरला निघालो. आम्ही कारसेवेला पोहोचलो. सगळं पण एक बोगी जी असते ना, की ट्रेन कारसेवकांची होती. जय श्रीराम. त्यामुळे एकमेकांना धरून कसंही झोपायचं, तिथं जागा मिळेल तसं बसायचं, ऍडजस्ट करायचं, सगळं छान तो विषय सगळा. अयोध्येला साधारणतः आम्ही 3 तारखेला पोहोचलो. 3 तारखेला पोहोचलो. 4 तारखेला आमच्या म्हणजे मी जिथं राहतो त्या सगळ्यांनी आम्ही काशीला जायचा असा विषय झाला. मग आम्ही काशीला गेलो. काशीला सुद्धा गेल्यानंतर खूप मनातनं संताप आला होता, कारण जिथं त्यावेळेला आत्तासारखा विषय नव्हताच. एक तर म्हटलं गंगेत डुबकी मारू,
पण ती गंगा फारच घाणेरडी होती, त्यात तुम्ही हातही घालू शकत नव्हता. त्यामुळं काय नमस्कार केला गंगेला आणि महादेवाचं दर्शन घेतलं. साधं महादेव अहिल्याबाई होळकरांनी जी बांधलेलं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आणि ती मोठी मशीद बघितली, ज्याला ज्ञानव्यापी मशीद, आता तोही विषय मार्गस्थ होईल. पण त्याला खरं तर नाव आहे औरंगजेब मशीद, कारण ती औरंगजेबाने बांधलेली मशीद आहे. तिथंही मनात ठरलं की आज ना उद्या ही पाडायची, कारण ही आमच्या आस्थेचा विषय, आमच्या श्रद्धेचा विषय, ही पाडायचीच. 92 साली ठरवलं. तिकडनं परत आलो, 5 तारीख उजाडली. 5 तारखेला असं झालं की उठल्यानंतर पहिल्यांदी शरयू नदीमध्ये जायचं, स्नान करायचं. खूप ऊर भरून यायचा. का भरून यायचा? तर याच शरयू नदीत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी देह त्यागला होता. आपण त्याच शरयू नदीमध्ये आंघोळ करतोय, एक वेगळीच भावना जागृत व्हायची. त्यामुळं 5 तारीख उजाडली, तो सगळा विषय झाला. 5 तारखेला रात्री उशिरा एक बैठक झाली की उद्या काय करायचं. तर काही नाही, ठरलं की सकाळी एक सभा होईल, त्यावेळेला एक प्रतिकात्मक कारसेवा करायची, हार फुलं व्हायची, जे काय सभेमध्ये भाषण होतील ते ऐकायची आणि संध्याकाळी निघून यायचं. ओके, हे असंच ठरलं. आम्ही तेच. 6 तारीख उजाडली, शाखावेश तयार झाला आमचा. नेहमीप्रमाणे शरयू नदीमध्ये स्नान केलं, तिथं गेलो न्याहारी वगैरे करून. भरपूर बौद्धिक होत होती, भाषण होत होती. 12-12:30 वाजता साध्वी ऋतंभरा देवींचं भाषण सुरू झालं. त्याच्यानंतर डोकं सटकलं, कारण त्या बाईनं आमच्यातला पुरुषार्थ जागा केला, चेतना दिली आम्हाला. आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचे काही कारसेवक सगळ्यात पहिल्यांदा घुमटावर चढले, तिकडनं पहिल्या. आणि त्यावेळेला जे बघितलं आम्ही, त्यावेळेला मग डोकं बधीर झालं, नाही आपण पण जायचं. मग प्रत्येक जण तिकडे पळू लागला. मग त्या बॅरिकेड्स होत्या त्या तोडल्या गेल्या. कुणी काहीही बरोबर नेलं नव्हतं, कारण हे काही प्लॅनिंगच नव्हतं. होतं काय ठरलेलं की जाऊन प्रतिकात्मक कारसेवा करायची, या पलीकडे काय विषयच नव्हता. त्यामुळे तिथं गेल्यानंतर मग जे दिसेल ते हाताला मिळेल. बरं, त्या सभास्थान जे होतं तिथून आणि आमची रावटी फार फार तर 15 मिनिटं. प्रतिकात्मक करायचे म्हणजे मेन ढाचा पाडायचा नाहीच नाही, हा विषय पण नाही, तो विषयच नव्हता. तुमच्यातलं हिंदू संघटन जागृत करून केंद्र सरकारवर दबाव आणायचा आणि त्यांच्या मार्फत कारसेवा करून ते ढाचा पाडायचा, हा नेतृत्वानं समजवलेला विषय होता. मोरोपंत पिंगळे या सगळ्याचे गणक होते, त्यांनीच ठरला हाच विषय होता. पण काय 7 लाख कारसेवक माझ्या माहितीनुसार त्यावेळेला अयोध्येमध्ये होते. एवढ्या सगळ्यांची ती एक त्यावेळेला जमलेली स्वाभाविक प्रतिक्रिया होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, काय ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे त्यावेळेला ती कारसेवा घडली. कोणीही मशीद पाडली नाही, पाडली गेली तो ढाचा पाडला गेला. जे तिथं पूर्वीचं राम मंदिर होतं ते रिकन्स्ट्रक्ट करण्याकरताच त्याच्यावर लादला गेलेला जो बांधला गेलेला ढाचा होता तो पाडला गेला. मग सगळे कारसेवक तिथं ज्यांना मिळेल, जसं मिळेल तसं, कोणी चौथरा तोडतंय, कोण घुमटावर चढतंय. मीही घुमटावर चढण्याचा प्रयत्न केला गेला. शिडी वगैरे नावाचा प्रकारच नव्हता. दोरखंड टाकायचे, वरच्याने पकडायचा, हळूहळू चढायचं. मीही चढलो वरती. मधल्या घुमटावर जो मुख्य मेन घुमट होता, अर्ध्या 20-25 फुटावर गेल्यानंतर वरच्याचा आतनं दोर सुटला. मी दंदिशी 25-30 फुटावरनं खाली आदळलो. माझं वय होतं फक्त 17 वर्षाचं, 92 साली. हो, काही लागलं. थोडस मुख म्हणतो ना, पाय जोरात आपटल्यावर कसं लागतो तसं लागलं, कारण ते वय तसं होतं. पुन्हा जोशानं उठलो, पुन्हा त्याला बोललो, त्यानं नीट धरला. मग वर गेलो, तोडलं. आणि एक अभिमान होता त्याला, स्वाभिमान, आणि खूप आनंद होत होता. मी हे तोडतोय, आज माझ्या पिढीनं हे तोडलंय, ह्याचा मला अभिमान आहे. 500 वर्षांपूर्वीचं जे गुलामगिरीचं प्रतीक आहे ते आम्ही तोडतोय, ह्याचा मला अभिमान आहे. माझ्या पूर्वजांना जेव्हा मी कुठे वरती भेटेन तेव्हा सांगेन की मी तोडलंय ते. त्यामुळे खूप आनंद होत होता. मग साधारणतः 4:30 वाजता शेवटचा घुमट तोडला गेला. त्यावेळेला अयोध्येमध्ये खरी दिवाळी झाली. प्रत्येकाच्या घरापुढे पणत्या लागल्या गेलेल्या होत्या संपूर्ण. अयोध्या म्हणजे काय, आता जुनं पुणे, मोठमोठ्या लांब सडक गल्ल्या, अशा छोट्या छोट्या गल्ल्या. आणि त्या गल्ल्यामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर त्यावेळेला पणत्या, दिवे लावले गेले होते. काही घ्या फुकट, काय पैसेच घेत नव्हते. इतकं ते वातावरण खूप सुंदर असं होतं.
आत्ताच्या काळासारखे मोबाईल असते तर खूप सुंदर झालं असतं, पण नव्हते. ज्यांच्याकडे होते त्यांनी ते खरंच दाखवावे फोटो. फार सुंदर विषय होता. आणि मग ज्या वेळेला 6 तारखेला संध्याकाळी सांगितलं गेलं की असं असं आहे, तुम्ही आता लवकर निघा. ज्या कारणाकरता आला होता ते कारण नाही, त्याच्यापेक्षा चांगलं काही तुम्ही केलेलं आहे. ज्या अवस्थेत आलेला आहात त्याच अवस्थेत तुम्ही परत जा. ठरलं ओके. पण आम्हाला 6 तारखेला ज्यांना ट्रेन मिळाली, मग भले तुमच्या जवळची, मग मुंबईची असो किंवा नगरला येणारी असो पुण्यापासून, ते निघाले. मग आम्हाला नाही मिळाली. मग आम्हाला 7 तारखेची सकाळची ट्रेन मिळाली. आम्हाला लखनौला जावं लागलं. लखनौवरनं दुसरे आम्हाला मिळणार होते. सगळं झालं. काही कारसेवक थांबले, 12 फुटी मंदिर बांधलं. आम्ही निघालो पुढे. 7 तारखेला निघाल्यानंतर लखनौला मुक्काम केल्यानंतर 8 तारखेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये आलो. मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये हबीबगंज नावाचं एक स्टेशन आहे इटारसीच्या अलीकडे. त्या स्टेशनला आल्यानंतर आमची गाडी थांबवली गेली. हबीबगंज म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते स्टेशन आजूबाजूला कोण असेल, काय असेल. आमच्या गाडीवर तुफान हल्ला झाला. खूप जोरजोरात दगड यायला लागली. पण काय, ह्याच्या अगोदर आमच्या गाडीवर हल्ले झाले. युपी मध्ये असतानाही हल्ले झाले. मग आम्ही काय केलं होतं, काही हल्ल्यांना आम्ही प्रत्युत्तर देत होतो की रेल्वे रुळाच्या शेजारी दगड असतात, रूळ डिस्टर्ब होऊ नये म्हणून. मग ते दगड आम्ही आमच्या बुगीमध्ये घेऊन ठेवायचो. आमच्यावर हल्ला झाला की आम्ही पण हल्ला करायचो, दगड मारायचो. पण या हबीबगंजवर झालेला हल्ला खूप मोठा होता आणि आमच्या बुगीवर तर खूप मोठा, कारण आमची सगळ्यात शेवटची होती. 8 तारखेला सकाळची 8:15ची वेळ आहे. माझे एक मित्र आहेत, म्हणजे संघाचेच कार्यकर्ते आहेत, राजेंद्र मोरे, नानापेठेत राहायचे ते आणि मी असे ते रेल्वे मध्ये RAC असतं बघा, समोरासमोर बसावं लागतं. तिथे आम्ही बसलो होतो, शंकरवाळ्या खात होतो आणि तो हल्ला झाला. काही कळायच्यात मलाच कळणार मी कसा उठलो माझ्यावर 3-4 कार्यकर्ते बाहेर पडले त्यांना मारायला. साधारणतः 1 किलोमीटर मी आत घुसलो त्यांना मारायला. मी त्यांना मारायला सुटलो. त्यांनी मला त्या बायका ज्या होत्या त्या बहुतेक इराणी बायका असाव्यात, हे दणदणीत 15-20 बायकांनी मला धरलं, मला खूप बेदम मारलं, तुडवलं मला. त्याच्यातनं मी कसा बसा शुद्धीत आलो आणि निघालो. तर मला जाणवलं की मला मारायला 2 जण आलेले नंग्या तलवारी घेऊन. माझ्या अंगावर ते धावून येत आहेत. मी पडलो बेशुद्ध. आणि मी ज्यावेळेला शुद्धीवर आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की जे मला मारायला आलेले आहेत ते तिथं पडलेत आणि त्यांची मुंडकी दुसरीकडे पडलीत. मग मी तसाच उठलो आणि ट्रेनकडे पळायला लागलो. ज्या वेळेला मी ट्रेनकडे पळायला लागलो त्यावेळेला मला मारायला आणखी काही लोक येत होती. ती मला मारायला येताना त्यांनी त्या दोघांना बघितलं. त्यांनी काय समज केला की यानं मारलं. मग त्या आणखी जोशानं माझ्याकडे लागले. मला काय, एकतर मी रक्तबंबाळ झालेलो होतो, मला खूप मारलेलं होतं, काही करताच येत नव्हतं. त्यांनी त्याच तलवारी घेतल्या आणि माझ्या पाठीमागे पळत सुटले. मी कसा बसा मागच्या बुगीकडे आलो. गाडी सुरू झाली पण दरवाजाच उघडला जात नव्हता. सगळे दरवाजे सगळ्या बुगींचे पॅक होते. काय करायचं आता म्हणून मी असा लटकून उभा राहिलो. मागनं दगड बसतायत, डोक्यावर बसतायत, सगळ्या अंगावर दगड बसतायत. ते एकानं मागून जो वार केला तो माझ्या पृष्ठभागावर लागला, आडवा वार झाला. किंकाळी मारली. मी असा झालो, जो तोंड करून उभा होतो दरवाजाकडे तो पाठ करून उभा राहिलो. त्यांच्याकडे माझं तोंड आलं तर त्याने त्याच तलवारीनं माझ्या कपाळावर वार केला. कपाळावर वार केल्यानंतर दुसऱ्यानं प्लंबिंगचा पाईप माझ्या डोक्यात घातला. तो मला इथं वाचला. संपला विषय. आधीच मला त्या बायकांनी मारून हे केलं होतं आणि एवढं परत मारल्यानंतर माझी शुद्धच गेली आणि मी पुढे पडायच्या ऐवजी मी असंच झालो होतं. दरवाजा उघडला गेला आणि मला आत ओढलं गेलं. प्रभू रामचंद्राच्या कृपेनं दरवाजा उघडला गेला म्हणायचा. मी आत आलो, लगेच दरवाजा लावून घेतला. रक्तबंबाळ झालेलो, मला काही सुधरत नाही. तिकडनं मला कसं बसं ह्याच्यापाशी आणलं. मग शुद्ध आली म्हणजे काय, माझ्या मित्रांमध्ये आलो, मी स्वयंसेवकांमध्ये आलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी ही अवस्था बघून आमचा एक कार्यकर्ते सुनील आडेप, जे आता नाही आहेत, त्यांचा स्वर्गवास झाला. त्यांना चक्कर आली, तेही तिथंच पडले.
इतकं मी रक्तबंबाळ झालेलो होतो. मला मग तिकडनं इटारसीला नेलं. इटारसीला जनसेवा हॉस्पिटल आहे, तिथं मला ऍडमिट केलं गेलं. तिथे एक भाजपचा आमदार आला होता, त्यानं माझी विचारपूस केली. काय बोलायचं, कसं बोलायचं हे सगळं सांगितलं गेलं. कारण आता तुझी पोलीस एन्क्वायरी होणार, एवढा जखमी झालायस म्हटल्यावर. म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, जे घडलंय तेच सांगणार मी. तिथून मग मला गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसनी पुण्याला पाठवलं गेलं. मी जेव्हा पुण्याला आलो, स्वाभाविक आहे मी असा भरलेला असा अवस्थेमध्ये बाहेर आलो. स्टेशनवरच कमिशनर आला त्यावेळेचे पुण्याचे. त्यांनी माझी चौकशी केली, कसं काय झालं, काय झालं, सांगितलं असं असं झालं. मग पोलीस व्हॅनमधनं मला त्यांनी सोमवार पेठेत मी राहायचो तिथं आणून सोडलं. मी जखमी झालो ही बातमी वर्तमानपत्रामध्ये आली आणि माझे मामा अरविंद पिंगळे यांनी घरी येऊन सांगितलं की असं असं झालंय, अमोदवर हल्ला झालेला आहे. करायचं काय, माझे आई बाबा काय करूच शकत नव्हते, त्यांना माहितीच नाही काय. मग मी पुण्याला आलो. दोघं जण, नरेश आणि आणखी कोणीतरी वरती गेलं आणि सांगितलं की आमोदला आणलंय, खाली ये. मग ते सगळेजण खाली आले. एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट सांगू शकतो मी की मला त्या बायकांनी इतकं मारलं, माझ्या डोळ्यातनं पाणीच नाही आलं. चिडत होती, बायकांच्यातनं मार खाते, पण काय केवढ्या त्या दणकट होत्या हो. ते दोघं जण मला मारत होते पण कधी डोळ्यातनं पाणी नाही आलं. पण काही इलाज नाही त्याला, रडलो कुठं नाही मी. पण माझी आई जेव्हा मला बघितली तिथं माझा बाण संपला आणि मी खूप रडलो तिथे. काही म्हणजे मला त्यावेळेला वेदना होत होत्या, पण शेवटी आई आहे, आईसमोर सगळं शून्य. त्यामुळं बऱ्याच दिवसांनी अशा अवस्थेमध्ये आईला बघितल्यानंतर, माझा बाण संपल्यानंतर मग आईने मला मिठी मारली. मग जरा बरं वाटलं की यस 10 हत्तींचं बळ आलं आईला बघितल्यावर. मग मला घरी नेलं, चौकशी झाली सगळी. मग ते गेलं. मग संघाच्याच तिथल्या वेळेला तत्कालीन नेतृत्वानं सांगितलं की तुम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडला जे दीनदयाळ हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही ऍडमिट व्हा, तिथे तुमची पुढचा सगळा विषय होईल. मग ते झालं, सगळं छान झालं. पण तो जो अनुभव होता ना तो मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्यावेळेला मला स्थानिक संघाच्या संस्थकांनी जी मदत केली, भूपेंद्र डाळवाले असतील, उत्तम कारंपुरी असतील, या सगळ्यांनी मला खूप मदत केली. त्याचा परिणाम आहे आज मी व्यवस्थित बोलू शकतो. पण मी परत सांगतो, माझ्या 92च्या या कारसेवेला, यशस्वी कारसेवेला फक्त 90च्या कारसेवकांनाच हे श्रेय जायला पाहिजे. 90च्या कारसेवेत तुम्ही होतात, तुम्ही गेला होता. हा, यांच्यामुळेच. यांनी कारसेवा तशी झाली, हे गेले नसते तर कारसेवा तशी झाली नसती. परिंदादी पर नाही मार सकता म्हणणाऱ्या मुलायम सिंगाच्या छाताडावर बसून कोठारी बंधू तिथं घुमटावर चढले आणि त्यांनी कारसेवा केली, बलिदान दिलं. हे कमी लेखण्यासारखं नाहीये. आणि त्यावेळेला जो नरसंहार झाला त्याच्यामुळे जी एक स्वाभाविक प्रतिक्रिया मतांमधनं उमटली गेली की ते सरकार गेलं आणि कल्याण सिंगांचं आलं, त्यांनी जी कारसेवकांची सेवा केली, आज तो माणूस स्वर्गामध्येच असणार आहे. वर्ण तो फुलं टाकत असणार आहे. 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली त्यांना आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. माझा केसवरच प्रश्न होता की आत्ता जिंकलो जी आपण केस 2019 साली, ती केस कदाचित आपण खूप आधी जिंकलो असतो का, जर काही आपल्यातल्याच लोकांना, काही भारतीय लोकांनीच त्याच्यात सारखी आडकाठी आणली नसती. नाही, अगदी स्पेसिफिकली बोलायचं तर 92 नंतर तो ढाचा पाडल्यानंतर ज्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्या आणि मग 19 साली जे आपल्याला म्हणजे निकाल राम मंदिर तिथे झालं पाहिजे असा आला, हा निकाल आधीच येऊ शकला असता का? म्हणजे मध्ये जे आडकाठी आणणं, मग वेगवेगळं सरकार. नाही, याच्यामध्ये कसं आहे की जर हा लवकर निकाल दिला गेला आणि चुकून जर मंदिराच्या बाजूने निकाल गेला का तर आपली पोळी भाजणं बंद होईल. हाच मुद्दा बोलायचा होता. त्यामुळं राजकीय स्वार्थापोटी याला विलंब केला गेला, बाकी काही नाही. कारण ह्याचं श्रेय सगळं मिळणार कोणाला, तर भारतीय जनता पार्टीला. कारण हा एकच पक्ष, शिवसेनाही होता, नाही असं नाहीये, पण प्रामुख्यानं जास्त हिरिरीनं भाग कुणी घेतला तर भारतीय जनता पक्षानं. हिंदू समर्थकांना म्हणू शकतो. हा, हिंदू समर्थकांना. पण हिंदूंची जास्तीत जास्त पाठराखण कोणता पक्ष करतो त्या पक्षाला याचा फायदा मिळणार. त्यामुळे तो मिळू नये किंवा तो उशिरा मिळावा म्हणून कपिल सिब्बल आणि यांच्यासारखे थोतांड वकील जे आहेत त्यांनी हे काम केलं. राम मंदिराचं आंदोलन हे ज्या वेळेला सुरू झालं त्याच वेळेला रामाचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला गेलाय का? नाही, तसं नाहीये. ज्या वेळेला पानिपतचं युद्ध झालं त्याच्यानंतर मल्हारराव होळकर
इंदोरचे महाराजा यांनी सुद्धा तिथे अटॅक केलेला होता. महाजी शिंदे यांनी सुद्धा तिथे मंदिर बांधण्याकरता, त्या मशीद तोडण्याकरता प्रयत्न केले होते. नाही असं नाहीये, पण तत्कालीन माणसांनी तिथल्या हेच सांगितलं गेलं की तुम्ही इथे मंदिर बांधाल मशीद तोडून, तुम्ही इथून निघून जाल, पुढं आमचं काय. तुम्ही गेल्यानंतर त्यामुळं तो विषय तिथं थांबला गेला. नाही असं नाहीये, हा आधीही आपण करू शकलो असतो, पण तो केला गेला नाही. म्हणूनच अहिल्याबाई होळकरांनी त्या मंदिरा शेजारी एक मस्त घाट बांधला. मी विषय करतोय काशीचा. बरेचसे आज तुम्हाला युपी मध्ये, साऊथ मध्ये जे घाट दिसत आहेत ते या केवळ अहिल्याबाई होळकरांमुळे आहे. त्या बाईंनी जे काम केलेलं आहे त्याला तोड नाहीये. आता तुम्ही ज्या भारताबद्दल सांगितलं की आपल्यासाठी हा अस्मितेचा प्रश्न आहे, गौरवाचा प्रश्न आहे, बरोबर. म्हणजे आपला राम ही आपली श्रद्धा आहे, आपली प्रतिष्ठा आहे, आणि इव्हन देशाबाहेरही हे बोललं जाणार आहे एका पॉइंट नंतर की त्यांनी करून दाखवलं अखेर. पण यातल्याच काही भारतीयांना असं वाटतं की हा एक केवळ पॉलिटिकल स्टंट आहे. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि परत ते ज्या सरकारमध्ये घडतंय, परत अशा सगळ्या पद्धतीने जर बघितलं तर हा एक सगळा राजकीय मुद्दा चालवला जातोय. नाही, असं एक मत आहे. 500 वर्ष आपण लढा देतो, हे पॉलिटिकल मुद्दा असूच शकत नाही. मग याच्या अगोदरच्या सगळ्या लढ्या काय पॉलिटिकल लढाया झाल्या का? हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. संघर्ष एवढं करून आपण मिळवलेला विषय, हा साधा सुद्धा विषय नाहीये. प्रभू रामचंद्राचं मंदिर का बांधलं, याच्या अगोदर काय बाकीचे विषय नव्हते का? रामाच्याच विषयामध्ये यांना पॉलिटिकल का दिसतात? धार्मिक मुद्दा होतो ना. धार्मिक मुद्दा नाहीये. धर्माच्या बाजूने किंवा धर्माच्या विषयावर जे पॉलिटिकली राजकारण आता करतायत, ज्यांचं राजकारण धर्माच्या गोष्टीवर चालू आहे, त्याच्या अराउंड फिरते. नाही, हा विषय तसा घेतला, त्यांच्याकडनं घेतला तर असेल तर असेल, पण हा तसा नाहीच आहे. पूर्वंपार पद्धतीनं आपण पेपर म्हणजे आपल्या लहानपणापासून आपली आजी, आपले आजोबा जे आपल्याला सांगायचे, अयोध्यामध्ये रामाचा जन्म झाला, अयोध्यापती श्री रामचंद्र की जय, हे सगळं आपल्याला लहानपणापासून बाळकडू पाजलं जातं. हे काय पॉलिटिकल मुद्दा म्हणून नाही. मुद्दा हा आहे की तिथं का मांडायचं, हे तुमचा मुद्दा आहे. मग रामाचं मंदिर तिथे बांधलं जाणार नाही तर मग काय पाकिस्तानात बांधलं जाणार का? राम अयोध्येत जन्मला नाही हा विषय तुम्ही पॉलिटिकली कसा काय घेऊ शकता? मग असं असेल तर मग काश्मीरमध्ये हजरत बल आहे, तिथं असं म्हणतात की तो मोहम्मद पैगंबराचा केस आहे, याला पुरावा काय? हा एक विषय होऊ शकतो जो मी मानणार नाही, कारण मी प्रत्येक धर्माला मानणारा माणूस आहे, पण सगळ्यात पहिला माझा हिंदू धर्म आहे ज्याला मी मानतो. तुम्ही प्रत्येकाच्या अस्तित्वाशी असं खेळू शकत नाही ना. सर, भारतात असेही काही लोक आहेत ज्यांना असं वाटतंय की भारताने अजून प्रगती केली पाहिजे, सायन्स कडे वळलं पाहिजे, देश डिजिटल होतोय, तर मध्ये हे राम मंदिराचं काय, याची काही गरज आहे का खरंच? तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? ह्याच्यात थोडं मुद्दा असाही आहे की तुमचा प्रश्न जो आहे तो डिजिटलायझेशन एवढं होते, वैद्य असा विषय होतोय, मग हे राम मंदिराचं काय, हे आत्ताच का? दरवर्षी हज यात्रेला जातात त्यावेळेला हा मुद्दा का येत नाही? दरवेळेला 31 डिसेंबरला पार्ट्या, दारू पिऊन तुम्ही सगळे सण साजरे करतात, त्यावेळेला तुम्हाला विज्ञान का आठवत नाही? याच वेळेला विज्ञान का आठवत? आणि जर असा विषय असेल तर तुम्ही नीट मार्किंग करा. आता इस्रोनं ज्या काही चाचण्या केल्या त्या सगळं करण्या अगोदर ते सगळे इस्रोचे सगळे संचालक मंडळ, शास्त्रज्ञ कुठे गेले? तिरुपतीला गेले. विज्ञानाला अध्यात्माची जोड आहे, घ्यावीच लागते, हे का विसरता? कारण याच्यातनंच सगळं बाहेर आलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या इथे येऊन जर्मन शास्त्रज्ञ येऊन आपल्या गीतेचा, भगवद्गीतेचा, रामायणाचा अभ्यास करतात, आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतात, त्याच्यातमध्ये तिथं जाऊन पेटंट मिळवतात. जसं असं आपल्याला माहिती की विमानाचा शोध लावला कुणी? राईट बंधूंनी. आपण ते राईट बंधू 1899 साली भारतात का आले? काय कारण होतं? राईट बंधूंनी शोध लावला किती साली? 1905 साली. आणि त्याच्या आधी शिवकर बापूजी तळपदे यांनी जी चाचणी घेतली पायलट रहित विमानाची दादरच्या गिरगावच्या चौपाटीवर, त्याचं काय? त्याचं कोणीच काही बोलत नाही. 120 फुटांपर्यंत ते विमान उडालेलं होतं आणि त्याला साक्षीदार कोण? तर बडोद्याचे गायकवाड महाराज, सयाजीराव गायकवाड. याचा उल्लेख कुठंच होत नाही. पण हे त्या शिवकर बापूजी तळपदेनं जे लिहून ठेवले की हा शोध त्यानं हे विमान बनवलं कसं, तर भार्गव ऋषींनी जे विमानशास्त्र लिहिलंय
त्याच्या आधारे त्यानं ते सगळं लिहिलेलं आहे, केलेलं आहे. पुढे इंग्रजांच्या जेव्हा लक्षात आलं की हे फार अवघड आहे, हे जर भारत पुढे आला तर भारत कोणाला ऐकणार नाही, म्हणून त्यांनी त्याला त्या कर्जामध्ये इतका बुडवला की तो संपला. आणि मग पुढे जाऊन त्यांनी राईट बंधूंनी पहिल्यांदा तिकडे अमेरिकेत तो विषय केला. पण मग आपल्या विज्ञानाचं काय, आपल्या जे प्रत्येक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्या ग्रंथामधनच ही सगळी त्यांनी माहिती घेतली आणि तिकडे पुढे गेली. त्यामुळे असं नाहीये की विज्ञानाला एवढं पुढं चाललंय, हे सगळं आपल्या ह्याच्यातूनच पुढं चाललेलं आहे. आत्ताच मी जे ऐक्यू माहिती आहे ह्याला विज्ञानाची ही जोड दिली गेलेली आहे. कशी दिलेली गेलेली आहे तर आत्ताच्या मूर्त्या ह्या रामलला आहेत, म्हणजे साधारणतः बाल्यावस्थेतली मूर्ती ती, तान्ह्या बाळाची ती मूर्ती आहे. पण आता ती तिथं जी मूर्ती येणार आहे, ज्या केरळच्या योगी अरुण यांनी तयार केलेली आहे, काय सांगतात ते 5 फुटी मंदिर मूर्ती दोघांची. ती राम स्वतः 5 फुटी, त्यांच्यापेक्षा छोटे लक्ष्मण आणि मग सीता माता. 5च फुटी का, 6 फुटी का नाही? याला विज्ञानाची जोड दिली गेली की रामनवमीला रामाच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणं आली पाहिजेत, अशा पद्धतीनं ती रामाची मूर्ती तयार केली गेलेली आहे. आणि त्याच्या पुढं त्याचं मुख ज्या पद्धतीनं जिथं असणार आहे, स्वाभाविक आहे आपल्याला सूर्योदय हा पूर्वेकडनं होतो, याचा अर्थ काय, ते मंदिर पूर्व पश्चिम आहे. त्यामुळे येणारी सूर्याची किरण ही प्रत्यक्ष रामाच्या चेहऱ्यावर येतील, अशा पद्धतीनं ते मंदिर बांधलं गेलेलं आहे विज्ञानाची जोड देऊन. त्यामुळे हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हायलाच पाहिजे. आज जवळजवळ 550 वर्षांनंतर, 500-550 वर्षांनंतर, इतका वनवास भोगल्यानंतर शेवटी श्रीराम जिथं त्याचं वास्तव्य असायला हवं होतं त्या जागी विराजमान होणार आहे 22 तारखेला. ते मंदिर होणार आहे जे तुम्ही पाडलं होतं टाचा, त्याचं मंदिर होतंय 22 तारखेला. काय भावना? जेव्हा राज्याभिषेक होणार होता त्याच्या त्याच दिवशी त्याला शिक्षा झाली वनवासाची, ती 14 वर्षाची. पण त्याच्यानंतर 1500 सालानंतर तो माणूस, तो देव, तो राष्ट्रपुरुष 500 वर्ष वनवासात आहे. त्याचा वनवास 22 जानेवारीला संपतोय. प्रभू पुन्हा अयोध्येमध्ये परत येतो. याच्यासारखं मोठं काही असूच शकत नाही. मला तर जाणवतंय की ज्या वेळेला मी अयोध्येमध्ये परत जाईन 15-16 तारखेला म्हणा, कधी ज्या वेळेला मी ते सगळं बघेन त्यावेळेला मला तो 31 वर्षापूर्वी घडलेला सगळा प्रसंग आठवेल. मी त्यावेळेला कसा फेस करेन माझा सांगू शकत नाही. मी किती रडेन, माझ्या डोळ्यातनं आनंदाश्रू किती येतील, पण जो काही होईल ना ते खूप चांगलं होईल. आणि प्रत्येक कारसेवक तिथं जो गेला होता ना, त्याच्या दृष्टीने तो सर्वोच्च क्षण असणार आहे. त्याच्यासारखा मोठा कुठलाही क्षण असू शकत नाही. तुम्हाला खरं सांगू का, ही जी कारसेवाला मी गेलो होतो ना, मंदिर बांधणं हा विषय डोक्यात नव्हताच आमच्या. मंदिर बांधेल तेव्हा बांधेल, ढाचा तोडा, मुळात ते गुलामगारीचं प्रतीक आहे ना ते तोडा, आमच्या अस्तित्वावर गाळा घालणारा ते जे आहे ना ते तोडा. मंदिर ते आता आरामात, आम्हाला त्याही वेळेला माहित होतं की न्यायालयीन लढाई होणार आहे, भरपूर वेळ लागणार आहे, तेच लागला. पण ते तोडा, आणि आम्ही हे तोडलं, याचा अभिमान आहे आम्हाला. जाणार 22 तारखेला? 22 तारखेला तर नाही जाता येणार, कारण तिथं व्हेरी IMP लोक येत आहेत, मोठी मोठी लोक येत आहेत. आम्ही एक साधे कारसेवक आहोत. आम्हाला कदाचित नंतर बोलवलं, पण ज्या वेळेला बोलवलं जाईल त्यावेळेला जाऊ, आणि नाही बोलवलं गेलं तर आम्ही जाणारच आहोत. त्यावेळेला आम्हाला आमंत्रणाची किंवा निमंत्रणाची गरज नाही, जी आता काही राजकीय नेत्यांना आहे तशी आम्हाला नाही. तुम्हाला गरजच नाही कोणाच्या आमंत्रणाची निमंत्रणाची. जिथं तुम्ही अहंकार ठेवाल, मुळात राम अहंकारीच नव्हता, रावण अहंकारी होता. म्हणून आपण काय प्रेरणा घ्यायची की माझ्यातला अहंकार असेल तो निघू देत, मी रामभक्त आहे, माझ्या घरामध्ये ती परंपरा आहे. तुमचा पक्ष, तुमचा धर्म हे सगळं बाजूला ठेवा. आज जगापुढे तुमची प्रतिमा जाताना एवढं मोठं मंदिर उभं राहत आहे, तुम्हाला सगळ्यांनी एक दिलाने तिथं उभं राहणं गरजेचं आहे. का यस, जय जय श्रीराम हे तुम्हाला अभिमानाने म्हणता आलं पाहिजे. आणि जेव्हा हे सगळे एका खांद्याला हातात हात घेऊन उभे राहतील, त्यावेळी जगापुढे तुमची जी प्रतिमा इतकी वर्ष मलिन झाली ती एक वेगळ्या भूमिकेने तुमच्याकडे पाहायला लागतील. आणि मग तुमचे सगळे जे प्रश्न आहेत, विज्ञाननिष्ठ असो किंवा काही असो, ते तुमच्याकडनं जसे पूर्वी ब्रिटिशांबरोबर शिकायला आले, शिकून त्यांनी त्यांच्या नावावर पेटंट मिळाले, ते सगळे तुम्हाला इथं मिळतील. आणि मग हीच अपेक्षा आहे की रामाकडनं काय घ्यावं, राम घ्यावा. राम घ्यावा म्हणजे काय, तो विचार घ्यावा.
आणि जेव्हा जेव्हा धर्मासाठी काही काम करायचं असेल तेव्हा आमच्यासारखे कारसेवक, भलेही ते दीपक असो छोटेसे, पण ते झगमगतील आणि प्रकाशमान करतील हे विश्व, ज्यांना आपल्या संस्कृतीचा गर्व निर्माण होईल. तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी ऐकताना ना ऍक्च्युली थांबू नये असंच वाटतं ही सगळी चर्चा, पण कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं ही चर्चा ही. आणि तो सगळा आनंद आपल्याला घ्यायचाच आहे 22 जानेवारीला. प्रेक्षकांनो, आपण जे आज सगळं ऐकलं, ज्या चर्चा झाल्या, दोन्ही बाजूच्या विचारांमध्ये या चर्चा झाल्या, तुम्हाला कळलं असेल की श्रीराम किंवा श्रीरामाचं मंदिर हा कुठेही परत तेच आपल्याकडनं येते की हा धार्मिक मुद्दा नाहीये, हा पॉलिटिकल मुद्दा नाहीये, हा कुठेतरी आपल्या संस्कृतीशी, आपल्या पायाभूत संस्कृतीशी जोडला गेलेला हा मुद्दा आहे. आणि आपण सगळ्यांनी त्या मुद्द्याकडे अशाच पद्धतीने बघणं अपेक्षित आहे. हे या दोघांच्या बोलण्यात नाही आपल्या समोर आलंच आहे. थँक्यू मोहनजी, थँक्यू. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि एवढ्या मोठ्या आणि इतक्या संस्कृतीशी जोडलेल्या विषयावर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत. खरं तर तुम्ही सांगत असताना खरंच अंगावर काटा येत होता तुमचा अनुभव आणि तुमचा अनुभव ऐकताना. थँक्यू सो मच आणि जय श्रीराम. जय श्रीराम. प्रेक्षकांनो, पुढचा पॉडकास्ट घेऊन आम्ही लवकरच येऊ. या पॉडकास्टच्या या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचं हे चालते की हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आमचा हा व्हिडिओ या चॅनलवरनं करण्याचा एकच मोटिव्ह आहे की आम्हालाही प्रश्न पडतायत, आमच्या पिढीतल्या मुलांना, आमच्या आधीच्या पिढीतल्या लोकांना आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला जे काही प्रश्न पडतायत ते आम्हाला तुमच्या समोर मांडायचे. बरेचसे मुद्दे आम्हाला पटतात, बरेचसे मुद्दे आम्हाला पटत नाहीत, पण ह्या सगळ्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि खूप तटस्थपणे या सगळ्याची चर्चा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून ह्या चॅनलच्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे तुमच्या समोर विषय मांडतोय. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. पुढचा विषय कुठला असेल, कुठला असायला हवा, आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.